ओरिजिन ऑफ डायमॅग्नेटिझम आपण बघत होतो. तर ओरिजिन ऑफ डायमॅग्नेटिझम कसं आहे बघा, एव्हरी रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन प्रोड्युसेस डायपोल मोमेंट. बरोबर आहे ना. रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन काय करतो, प्रत्येक रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन डायपोल मोमेंट डेव्हलप करतो. आता परंतु डायमॅग्नेटिक सबस्टन्सचे जे ऍटम आहेत त्याच्यामध्ये सगळे इलेक्ट्रॉन पेअर्ड इलेक्ट्रॉन असतात. बरोबर आहे ना. ऑल इलेक्ट्रॉन्स all electrons in atom of diamagnetic substance, atom of diamagnetic substance are paired electrons. ओके. आणि पेअर्ड इलेक्ट्रॉन मध्ये एकाचं डायपोल मोमेंट अप असेल तर दुसऱ्याचं डायपोल मोमेंट काय असणार आहे, डाऊन असणार आहे. म्हणजे त्याचे डायपोल मोमेंट काय असतात, अपोजिट डायरेक्शन असतात. ओके. अँड पेअर्ड इलेक्ट्रॉन्स have opposite spin. पेअर्ड इलेक्ट्रॉनचं स्पिन जे आहे ते कसं असणार आहे, अपोजिट असणार आहे. अपोजिट स्पिन. hence produces opposite dipole moment and hence cancel out each other's dipole moment. ओके. एकमेकाचं डायपोल मोमेंट काय करतात, कॅन्सल आउट करतात. बघा लक्षात येते का बघा, एव्हरी रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन प्रोड्यूस डायपोल मोमेंट. प्रत्येक रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन डायपोल मोमेंट प्रोड्यूस करतो. परंतु डायमॅग्नेटिक सबस्टन्सच्या ऍटम मध्ये सगळे इलेक्ट्रॉन पेअर्ड इलेक्ट्रॉनच असतात. एक देखील अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नसतो. आणि पेअर्ड इलेक्ट्रॉन मध्ये दोन्ही इलेक्ट्रॉन अपोजिट डायरेक्शन रोटेट होत असतात. दे हॅव स्पिन्स इन अपोजिट डायरेक्शन. आणि त्याच्यामुळे त्यांनी प्रोड्यूस केलेली डायपोल मोमेंट जे आहेत ते कशा असणार आहेत, अपोजिट डायरेक्शन असणार आहेत. आणि पेअर्ड इलेक्ट्रॉन मध्ये एकाच डायपोल मोमेंट अपवर्ड असेल, दुसऱ्याचं डायपोल मोमेंट डाऊनवर्ड असेल, इक्वल इन मॅग्निट्यूड असेल, तर काय होणार, दोन डायपोल मोमेंट इक्वल आणि अपोजिट असेल तर ते कम्प्लिटली कॅन्सल आउट होणार आहेत. म्हणजे याची डायग्राम जर काढायची झाली तर अशी होणार आहे. सो दिस इज द फर्स्ट इलेक्ट्रॉन. ओके. This is the second electron. This is the second electron. ओके. हे दोन इलेक्ट्रॉन इथं आहेत. ठीक आहे. आता बघा, हे पेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत. बरोबर. दीज आर पेअर्ड इलेक्ट्रॉन्स. आता पेअर्ड इलेक्ट्रॉन मध्ये एक जर क्लॉकवाईज डायरेक्शन रोटेट होत असेल तर दुसरा कसा रोटेट होणार, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. म्हणजे एक क्लॉकवाईज रोटेट झाल्यामुळे काय होणार आहे, तो अपवर्ड डायरेक्शन डायपोल मोमेंट प्रोड्यूस करेल. ओके. इट विल प्रोड्यूस डायपोल मोमेंट इन अपवर्ड डायरेक्शन. ठीक आहे. आणि दुसरा जो इलेक्ट्रॉन आहे ना तो काय करणार, अपोजिट डायरेक्शन रोटेट होत असल्यामुळे तो काय होणार आहे, डाऊनवर्ड डायरेक्शन या पद्धतीने डायपोल मोमेंट तयार करणार आहे. ओके. एक अपवर्ड डायरेक्शन प्रोड्यूस करत असेल तर दुसरा डाऊनवर्ड डायरेक्शन डायपोल मोमेंट प्रोड्यूस करणार. आणि त्याच्यामुळं नेट डायपोल मोमेंट इज इक्वल टू काय होणार आहे, 0. हे दोन डायपोल जे आहेत, डायपोल मोमेंट ऑफ वन इलेक्ट्रॉन अँड अदर इलेक्ट्रॉन इक्वल इन मॅग्निट्यूड असल्यामुळे ते एकमेकाला कॅन्सल आउट करणार आहेत. ओके. कम्प्लिटली कॅन्सल आउट करणार.
इच अदर्स डायपोल मोमेंट. आता एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड लावल्यानंतर काय होतंय? व्हेन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड इज अप्लाइड, किंवा डायमॅग्नेटिक सबस्टन्सला आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस केलं. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड इज अप्लाइड. When external magnetic field is applied, okay, one electron, म्हणजे paired electron मधला one electron speeds up while other slows down. Other slows down. हे कशामुळे होतं? एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या इंडक्शनमुळे. ओके, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड काय करणार आहे? तिथं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन प्रोड्यूस करणार, आणि या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनमुळे काय होतो? एक इलेक्ट्रॉन, पेअर्ड इलेक्ट्रॉन मधल्या एका इलेक्ट्रॉनचं स्पीड वाढतं आणि दुसऱ्या इलेक्ट्रॉनचं स्पीड मात्र काय होतं? कमी होतं. ठीक आहे, एका इलेक्ट्रॉनचं स्पीड वाढणार आहे आणि दुसऱ्या इलेक्ट्रॉनचं स्पीड कमी होणार आहे. आता ज्या इलेक्ट्रॉनचं स्पीड वाढणार त्याचं डायपोल मोमेंट काय होणार? ऑटोमॅटिकली वाढणार, बरोबर आहे ना? आता हे दोन डायपोल मोमेंट कसे आहेत? इक्वल आणि अपोजिट आहेत. तर त्याच्यामध्ये काय होणार? आता अपोजिट राहणार, परंतु एक जास्त होणार आणि दुसरा काय होणार आहे? कमी होणार आहे. तर त्याच्यामध्ये स्पीडअप कुठला होतो ते देखील इम्पॉर्टंट आहे. इलेक्ट्रॉन whose dipole moment is opposite to external magnetic field, opposite to external magnetic field, opposite to external magnetic field काय होतो? स्पीड्स अप होतो, त्याचं स्पीड वाढतं. and other slows down. जे आता डायग्राम जर काढायची झाली तर डायग्राम कशी येणार बघा. ओके, आता इथं मी मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करतोय. दिस मॅग्नेटिक फील्ड इज अप्लाइड इन दी अपवर्ड डायरेक्शन. इथं मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करायचं आहे. ते कुठल्या डायरेक्शन अप्लाय करायचं आहे? मॅग्नेटिक फील्ड अपवर्ड डायरेक्शन मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करायचं आहे. ओके, अपवर्ड डायरेक्शन मॅग्नेटिक फील्ड लावल्यानंतर काय होणार आहे? एका इलेक्ट्रॉनचं डायपोल मोमेंट जे आहे, एक इलेक्ट्रॉन स्पीडअप होणार आणि त्याची डायपोल मोमेंट वाढणार, आणि दुसरा इलेक्ट्रॉन स्लोज डाऊन होणार आणि त्याची डायपोल मोमेंट काय होणार आहे? कमी होणार आहे. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड अपोजिट डायरेक्शन जो आहे ना, त्याची डायपोल मोमेंट काय होते? वाढते. म्हणजे याची डायपोल मोमेंट काय होणार आहे? या पद्धतीने वाढणार आहे. आणि याची डायपोल मोमेंट मात्र काय होणार आहे? कमी होणार आहे. हे डायग्रॅमॅटिक स्वरूपात असं तुम्हाला एक्झाम मध्ये लिहावं लागणार आहे. लक्षात येते का? तर या पद्धतीने हे सगळं होणार आहे. हा, तर या पद्धतीने हे असणार आहे. पुन्हा एकदा बघा काय काय लिहिलेलं आहे. एव्हरी रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन प्रोड्युसेस डायपोल मोमेंट. ओके, all electrons in atom of diamagnetic substance are paired electrons. Okay, paired electrons असतात. and paired electrons काय करतात?
त्यांचे स्पिन अपोजिट असतात. पेअर्ड इलेक्ट्रॉन हॅव अपोजिट स्पिन अँड हेन्स प्रोड्युसेस अपोजिट डायपोल मोमेंट अँड कॅन्सल इच अदर्स डायपोल मोमेंट. एकमेकाचं डायपोल मोमेंट कम्प्लिटली कॅन्सल आउट करतात. व्हेन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड इज अप्लाइड, ज्यावेळी आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करतो त्यावेळी काय होणार, वन इलेक्ट्रॉन स्पीडअप होतो व्हाईल अदर इलेक्ट्रॉन काय होणार आहे, स्लोज डाऊन होणार आहे. इलेक्ट्रॉन हुज डायपोल मोमेंट अपोजिट टू एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड स्पीड्स अप. ओके, म्हणजे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अपोजिट डायरेक्शन जो इलेक्ट्रॉन आहे ना त्याचं स्पीड वाढतं आणि त्याच्यामुळे त्याची डायपोल मोमेंट काय होते, वाढते. आणि दुसरा स्लोज डाऊन होतो आणि त्याची डायपोल मोमेंट काय होते, कमी होते. अँड देअरफोर काय होणार आहे नाऊ, देअरफोर नेट डायपोल मोमेंट इज डेव्हलप्ड ऑन द ऍटम. ओके, ऍटमवर काय होणार आहे, नेट डायपोल मोमेंट इथं डेव्हलप होणार आहे. आणि इथं मॅग्नेटायझेशन अपोजिट टू एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड झाल्यामुळं काय होणार, तिथं रिपल्शन क्रिएट होणार आहे. ओके, सो ऍज डायमॅग्नेटिक सबस्टन्स as diamagnetic substance is magnetized in opposite direction, काय होणार आहे, रिपल्शन इज प्रोड्युस्ड. अपोजिट डायरेक्शन झाल्यामुळे काय होणार आहे, रिपल्शन प्रोड्यूस होणार आहे. रिपल्शन इज प्रोड्युस्ड. लक्षात आलं. तर अशा प्रकारे हे डायमॅग्नेटिझम ऍक्ट होते. ठीक आहे, याच्या संदर्भात कुणाला काय डाऊट असला तरी, या डायमॅग्नेटिक सबस्टन्स रिलेटेड आणखी एक फेनॉमिनन आहे, तो आपल्याला फेनॉमिनन बघावा लागेल. ओके, त्याला काय म्हटलं जातं, मेझनर इफेक्ट असं म्हटलं जातं, मेझनर इफेक्ट. ओके, सो मेझनर इफेक्ट काय बघा, मेझनर इफेक्ट. तर मेझनर इफेक्ट काय बघा, द फेनॉमिनन ऑफ द परफेक्ट डायमॅग्नेटिझम इन अ सुपरकंडक्टर इज कॉल्ड ॲज मेझनर इफेक्ट. The phenomenon of perfect diamagnetism, the phenomenon of perfect diamagnetism in superconductor, the phenomenon of perfect diamagnetism in superconductor is called as मेझनर इफेक्ट. ओके, एक मार्काला क्वेश्चन येऊ शकतो, याचा मीनिंग काय. तर मेझनर इफेक्ट काय बघा, द फेनॉमिनन ऑफ परफेक्ट डायमॅग्नेटिझम इन सुपर कंडक्टर इज कॉल्ड ॲज मेझनर इफेक्ट. म्हणजे मेझनर इफेक्ट जो आहे तो सुपर कंडक्टरशी रिलेटेड आहे. ओके, इट इज रिलेटेड टू सुपर कंडक्टर. सुपर कंडक्टर म्हणजे काय, ज्याची रेझिस्टिव्हिटी पूर्णपणे झिरो होते. कधी झिरो होते, ऍट पर्टिक्युलर व्हेरी लो टेम्परेचरला. ओके, आता हे परफेक्ट डायमॅग्नेटिझम म्हणजे काय लक्षात घ्या. व्हॉट डू यू मीन बाय परफेक्ट डायमॅग्नेटिझम. तर लक्षात घ्या, सपोज अशा प्रकारे एक डायमॅग्नेटिक मटेरियल असेल, दिस इज अ डायमॅग्नेटिक मटेरियल. ठीक आहे, आणि हे मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलं तर काय होतं, सुरुवातीला म्हणजे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ज्या आहेत त्या मटेरियल मधून पास होतात, परंतु एकमेकापासून काय होतात, दूर जातात. या पद्धतीनं म्हणजे सुरुवातीला सगळ्या स्ट्रेट असणाऱ्या लाईन्स काय होतात, एकमेकापासून थोड्याशा दूर सरकतात. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड काय होतं, तिथलं थोडंसं कमी होतं. कुठं, डायमॅग्नेटिक मटेरियल मध्ये. आणि सुपर कंडक्टर मध्ये काय होतं लक्षात घ्या, समजा हा सुपर कंडक्टर असेल तर सुपर कंडक्टर मध्ये एकही लाईन, मॅग्नेटिक फील्ड लाईन जी आहे, एकही लाईन त्या मटेरियलच्या आतमधून पास होत नाही. सगळ्या लाईन्स काय होतात, पूर्णपणे त्या मटेरियलच्या बाहेरून पास होतात. म्हणजे याचा मिनिंग काय होतो की सुपर कंडक्टरच्या आतमध्ये मॅग्नेटिक फील्ड अजिबात नसतं. म्हणजे बाहेर कितीही मॅग्नेटिक फील्ड लावलं तर त्याच्या आतमध्ये मॅग्नेटिक फील्ड काय असतं, नेहमी झिरोच असतं. ओके, म्हणजे याचाच मिनिंग काय झाला, सुपर कंडक्टर काय करतो, त्या व्हेरी लो टेम्परेचरला काय दाखवतो, परफेक्ट डायमॅग्नेटिझम दाखवतो. परफेक्ट डायमॅग्नेटिझम दाखवतो म्हणजे काय, नो मॅग्नेटिक फील्ड लाईन्स पासेस थ्रू द सुपर कंडक्टर.
ओके, मॅग्नेटिक फील्ड लाईन. आता मॅग्नेटिक फील्ड लाईन्स जिथं असतात ना तिथं तिथं मॅग्नेटिक फील्ड असतं. जिथं लाईन्स नाहीये तिथं मॅग्नेटिक फील्ड लाईन नसणार आहेत. ओके, हा जो इफेक्ट आहे ना याला काय म्हणायचं, मेझनर इफेक्ट असं म्हणायचं, लक्षात घ्या, मेझनर इफेक्ट. ओके, परफेक्ट डायमॅग्नेटिझम म्हणजे complete expulsion of magnetic field inside that superconductor. म्हणजे पुन्हा एकदा याची डायग्राम काढायची झाली तर पुन्हा एकदा या पद्धतीने येणार आहे. हा समजा सुपर कंडक्टर असेल, इफ दिस इज अ सुपर कंडक्टर, ठीक आहे. तर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स या मटेरियल मधून अजिबात पास होत नाहीत. मटेरियलच्या बाहेरून सगळ्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स काय होतात, पास होतात. एकही लाईन त्या मटेरियलच्या आतमध्ये एंटर करू शकत नाही. आणि हा जो फेनॉमिनन आहे ना याला काय म्हणायचं, मेझनर इफेक्ट असं म्हणायचं. म्हणजे याला दुसरी डेफिनेशन असे पण म्हणू शकतो, द फेनॉमिनन ऑफ कंप्लीट एक्सपल्शन. एक्सपल्शन म्हणजे बाहेर पूर्णपणे काढून टाकणे. कंप्लीट एक्सपल्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स थ्रू superconductor is called as Meissner effect. ओके, मेझनर इफेक्ट असं आपण त्याला म्हणू शकतो. लक्षात येते. सो परफेक्ट डायमॅग्नेटिझम म्हणजे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला ते पूर्णपणे रिपल्शन करतं. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डला त्या मटेरियलच्या आतमध्ये अजिबात येऊ देत नाही. आणि ही गोष्ट कुणासाठी घडते, कुणामध्ये घडते, फक्त सुपर कंडक्टर मध्येच घडते, सगळ्या मटेरियल मध्ये घडत नाही. ओके, मेझनर इफेक्ट हा कुणाशी रिलेटेड आहे, हे बघा. मेझनर इफेक्ट क्वेश्चन असा येऊ शकतो, मेझनर इफेक्ट कुणाशी रिलेटेड आहे. तर पहिली गोष्ट येणार आहे, इट इज रिलेटेड टू द सुपर कंडक्टर. आणि दुसरी गोष्ट, इट इज रिलेटेड टू द डायमॅग्नेटिक मटेरियल. डायमॅग्नेटिक मटेरियल आणि सुपर कंडक्टर मध्ये हा फेनॉमिनन घडतो. ठीक आहे, म्हणजे आतमध्ये मॅग्नेटिक फील्ड काय असणार आहे, 0 असणार आहे. म्हणजे याचा मिनिंग काय झाला, परमिएबिलिटी किती असणार आहे. परफेक्ट डायमॅग्नेटिझम परमिएबिलिटी 0 असते, म्हणजे रिलेटिव्ह परमिएबिलिटी देखील काय असते, 0 असते. आणि ससेप्टिबिलिटी किती येणार. आता रिलेटिव्ह परमिएबिलिटी म्हणजे काय असतं, 1 प्लस काय असतं, आणि रिलेटिव्ह परमिएबिलिटी 0 यायला पाहिजे. त्याच्यामुळे 1 प्लस काय इज इक्वल टू 0, म्हणजे काय इज इक्वल टू काय यायला पाहिजे, -1. म्हणजे परफेक्ट डायमॅग्नेटिझम मध्ये ससेप्टिबिलिटी किती असते, -1 असते. हा देखील एक एमसीक्यू होऊ शकतो. परफेक्ट डायमॅग्नेटिझम मध्ये किंवा मेझनर इफेक्ट मध्ये ससेप्टिबिलिटी काय असते, -1 असते. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ओके, सो फेनॉमिनन ऑफ परफेक्ट डायमॅग्नेटिझम इन सुपर कंडक्टर इज कॉल्ड ॲज मेझनर इफेक्ट. म्हणजेच सुपर कंडक्टर एखाद्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला तर त्या तिथल्या मॅग्नेटिक फील्ड लाईनला पूर्णपणे बेंड करतो. आणि अशा प्रकारे बेंड करतो की एकाही लाईनला त्या मटेरियल मधून, सुपर कंडक्टर मधून पास होऊ देत नाही. पूर्णपणे तिथल्या मॅग्नेटिक फील्ड लाईनला एक्सपेल करून टाकतो, एक्सपल्शन करून टाकतो पूर्णपणे. एकही लाईन त्या मटेरियल मधून पास होऊ शकत नाही. याला काय म्हणायचं, परफेक्ट डायमॅग्नेटिझम म्हणायचं. परफेक्ट डायमॅग्नेटिझम कोणामध्ये दिसतं, फक्त सुपर कंडक्टर मध्ये दिसतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल सुपर कंडक्टरचं एक एक्झाम्पल काय आहे, मर्क्युरी. मर्क्युरी किती डिग्रीला सुपर कंडक्टर होतो, 4.2 केल्विन या टेम्परेचरला सुपर कंडक्टर होतो. आणि तो मेझनर इफेक्ट दाखवतो, म्हणजे परफेक्ट डायमॅग्नेटिझम दाखवतो. इथे एक्झाम्पल लिहूया. एक्झाम्पल, मर्क्युरी ॲट 4.2 केल्विन becomes semiconductor, becomes superconductor. सुपरकंडक्टर म्हणजे रेझिस्टिव्हिटी काय असते, पूर्णपणे 0 असते. सुपरकंडक्टर अँड shows perfect डायमॅग्नेटिझम. काय करतो, परफेक्ट डायमॅग्नेटिझम शो करतो. लक्षात आलं. तर याला मेझनर इफेक्ट असं म्हटलं जातं. कुणाला याच्यामध्ये काय डाऊट असले तर विचारा. एनी डाऊट इन दिस केस.
याच्यानंतर आपल्याला स्टडी करायचं आहे दॅट इज पॅरामॅग्नेटिक मटेरियल्स. नेक्स्ट डायमॅग्नेटिक मटेरियल झालेले आहेत. आता बघायचं आपल्याला पॅरामॅग्नेटिझम आणि पॅरामॅग्नेटिक मटेरियल्स. पॅरामॅग्नेटिक मटेरियल्स. आता डायमॅग्नेटिक मटेरियल म्हणजे काय बघितलं, द सबस्टन्सेस विच आर वीकली रिपेल्ड बाय मॅग्नेट. तसं द सबस्टन्सेस विच आर वीकली अट्रॅक्टेड म्हणजे आपण ते रॉडचा एक्सपेरिमेंट किंवा वॉच ग्लासमध्ये पॅरामॅग्नेटिक लिक्विड घेतलं किंवा असे छोटे छोटे आपण एक्सपेरिमेंट जे कॅरेक्टरिस्टिक मध्ये आपण बघितलेले आहेत, डायमॅग्नेटिकच्या कॅरेक्टरिस्टिक मध्ये आपण छोटे छोटे एक्सपेरिमेंट बघितलेले आहेत, तसे एक्सपेरिमेंट आपण काही मटेरियलला केले तर तिथं काय दिसतं आपल्याला, वीक अट्रॅक्शन दिसतं. लक्षात घ्या. आणि असे जे सबस्टन्सेस आहेत ना त्यांना काय म्हणायचं, पॅरामॅग्नेटिक मटेरियल म्हणायचं. दी सबस्टन्सेस which shows weak attraction with magnet. ओके, किंवा द सबस्टन्सेस विच आर वीकली अट्रॅक्टेड बाय द मॅग्नेट असं आपण लिहू शकतो. द सबस्टन्सेस विच आर weakly attracted by magnet are called as paramagnetic substances. किंवा टेक्स्टबुक मध्ये याची डेफिनेशन अशी दिलेली आहे, द सबस्टन्सेस विच हॅज टेंडन्सी टू मूव्ह फ्रॉम weaker part of the magnetic field to the stronger part of the magnetic field. The substance which has tendency to move from weaker part to stronger part of magnetic field. The substances which has tendency to move from weaker part to stronger part of magnetic field is called as paramagnetic. Is called as paramagnetic material or paramagnetic substance. Okay. आता पॅरामॅग्नेटिक चे एक्झाम्पल्स काय काय आहेत बघा. एक्झाम्पल्स सच ॲज, फॉर एक्झाम्पल मॅग्नेशियम, okay. After that lithium, त्याच्यानंतर molybdenum, tantalum, oxygen, etc. Okay, so these are the paramagnetic materials. Magnesium, lithium, molybdenum, tantalum, oxygen, etc. These are the paramagnetic material. So the substances which are weakly attracted by the magnet are called as paramagnetic substances. The substances which has tendency to move from weaker part of the magnetic field to the stronger part of the magnetic field are called as
paramagnetic substances or the materials. Example, magnesium, lithium, molybdenum, tantalum, oxygen, etc. ओके. पॅरामॅग्नेटिक मटेरियल जे आहे ते तिन्ही स्टेटमध्ये अवेलेबल असतात, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस स्टेटमध्ये. ठीक आहे. आता या पॅरामॅग्नेटिकचे कॅरेक्टरिस्टिक्स बघूया आपण. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ paramagnetic materials. Characteristics of paramagnetic materials. पॅरामॅग्नेटिक मटेरियलचे कॅरेक्टरिस्टिक काय काय? तर फर्स्ट डेफिनेशन नुसार येणारा, these substances are weakly attracted by the magnet. Okay, these are weakly attracted by magnet. Okay, second, these substances are weakly attracted by the magnet. त्याचबरोबर दुसरी महत्वाची ही जे आहे ना ते कॅरेक्टरिस्टिक होणार आहे, त्यांची टेंडन्सी कशी असते? they have tendency to move from stronger to weaker part. Weaker to stronger part. Tendency to move from weaker to stronger part of magnetic field. ओके. थर्ड कॅरेक्टरिस्टिक, आपण आता पॅरामॅग्नेटिकचा रॉड घेतला, पॅरामॅग्नेटिक मटेरियलचा आपण रॉड घेतला आणि एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला, तर काय होणार आहे? इट इज अट्रॅक्टेड टुवर्ड्स नॉर्थ पोल, ऑल्सो इट इज अट्रॅक्टेड टुवर्ड्स साऊथ पोल. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे? तो मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन येऊन फायनली थांबणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, सपोज हा नॉर्थ पोल असेल, सपोज हा साऊथ पोल असेल, तर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स कशा असणार आहेत? लेफ्ट टू राईट, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड लेफ्ट टू राईट असणार आहे. इथं डायमॅग्नेटिक मटेरियलचा मी एक रॉड जर ठेवला, तर तो रॉड इथं सस्पेंड केला, तर तो कसा होणार आहे? कसा राहणार फायनली? हा अट्रॅक्शन दाखवतो ना, डायमॅग्नेटिक मटेरियलचा रॉड अट्रॅक्शन दाखवतो नॉर्थ पोल आणि साऊथ पोलला, आणि त्याच्यामुळे काय होणार आहे? इट फायनली कम्स टू द रेस्ट पॅरलल टू द मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्डला पॅरलल तो काय येणार आहे? फायनली रेस्ट मध्ये येणार आहे. फेन rod of paramagnetic material is suspended in magnetic field. It comes to rest parallel to external magnetic field. Parallel to external magnetic field. Okay.